Very nice morning, all of you, and welcome back to my channel that is More English. Today I have very fresh topic to discuss with you from writing skills section. I'm the topic is dealing with uh, 3 marks for standard 12th and standard 11th. Speech drafting. The name of the topic is speech drafting. I'm going to talk something about the making of the speech, how we should do the speech, what exactly are the peculiarities or the specifications of speech. Uh, Before that, please subscribe my channel and you would get more interesting topics in further uh, few days through the videos. एनिवेज आपण 12वीचा किंवा 11वीचा जर का आपण पेपर पॅटर्न ॲक्टिव्हिटी शीटचं पॅटर्न बघितलं तर सगळ्यात शेवटची जी ॲक्टिव्हिटी आहे ती मी आज तुमच्याशी डिस्कस करायला घेतलेली आहे आणि ती म्हणजे स्पीच ड्राफ्टिंग. कसं स्पीच ड्राफ्ट करायचं, भाषण तयार करणे. यू नो वेल दॅट आय एम टॉकिंग, इट मीन्स दॅट आय एम शेअरिंग माय व्ह्यूज रिगार्डिंग दिस टॉपिक टू यू. आय एम जस्ट ॲड्रेसिंग टू यू. खरं तर मी तुमच्याशी बोलतो आहे म्हणजे माझे जे विचार आहेत ते तुमच्याशी मी शेअर करतो ह्या टॉपिकच्या संबंधी. हे माझं भाषणच झालं ना. फक्त आपल्याला म्हणजे जे भाषणाचा जो फॉर्मल जे फॉर्मॅट असतं तर ते आपण इथं शिकायचं आहे आज आपण. वन थिंग. सेकंड थिंग, आपण म्हणजे स्पीच इज नॉट न्यू टू अस. वी लिसन द स्पीचेस, डिफरंट स्पीचेस ऑन रेडिओ, ऑन टी व्ही, आपण रॅलीजमध्ये, कॅम्पेन्समध्ये सुद्धा आपण स्पीच ऐकत असतो. आपल्याला माहिती आहे स्पीच म्हणजे भाषण कशा पद्धतीचं असतं. 15 ऑगस्ट, 26 जानेवारी हे जे आपले राष्ट्रीय सण आहेत या दिवशी तर हमखास आपल्याला भाषणं ऐकायला मिळतात. कॉलेजमधून वेगवेगळ्या प्रकारच्या स्पीच कॉम्पिटिशन्स अरेंज केल्या जातात, तिथं वेगवेगळी भाषणं आपल्याला ऐकायला मिळतात. तर आपल्या लक्षात ह्या गोष्टी आपण ठेवायच्या आहेत की स्पीच ॲक्च्युली स्पीचची सुरुवात कशी असते, कशा पद्धतीनं ते स्पीच पुढे कॅरी फॉरवर्ड केलं जातं, कॅरी ऑन केलं जातं, कसं कन्क्लूड केलं जातं. मला वाटतं हेच आपण ह्याच्यात शिकायचं आहे. आपण जर ॲक्टिव्हिटी शीट बघितली तर त्याच्यामध्ये साधारण 3 मार्कांसाठी 12वीला हा टॉपिक आपल्याला अभ्यासाला मिळतो. ह्याच्या आधीच्या अभ्यासक्रमामध्ये सुद्धा स्पीच रायटिंग आपल्याला सांगितलं जायचं. तर त्या भाषणाची सुरुवात कशी असायला पाहिजे, त्याचा शेवट कसा असायला पाहिजे, कंटेंट जो आहे तो कसा असायला पाहिजे, हे सगळं आपण शिकायचं आहे. पण त्याच्या आधी तुम्ही ऐकलेली भाषणं जर आठवा, शाळांमधनं, कॉलेजमधनं, वेगवेगळ्या स्पर्धांमधनं, रेडिओवरून, टी व्हीवरून वेगवेगळी भाषणं आपण ऐकत असतो आणि त्याला आपण फक्त इथं काम काय करायचं आहे, त्याला लेखी स्वरूप द्यायचं आहे तशा प्रकारच्या भाषणांना. मीन्स वी आर गिविंग द रायटिंग, वी आर प्रेझेंटिंग दिस टॉपिक इन द रायटिंग फॉर्मॅट, इन द रिटर्न फॉर्मॅट. आपण लेखी स्वरूपात हे भाषण करायला शिकायचं आहे. अर्थात ही गोष्ट लक्षात ठेवा आपल्या की ही जी ॲक्टिव्हिटी आहे ही ॲक्टिव्हिटी शीटमध्ये सगळ्यात शेवटी असते आणि खूपदा पेपर लिहित असताना आपला वेळ बराचसा निघून जातो आणि अत्यंत सोपी असलेली ॲक्टिव्हिटी आणि भरपूर मार्क्स मिळवून देणारी ॲक्टिव्हिटी आपल्याकडून राहून जाते. तर आपल्याला मिनिमम 100 वर्ड्स असं लिमिट आहे आणि 100 वर्ड्समध्ये मी काही पॉईंट्स इथे केलेले आहेत तुमच्यासाठी, तर ते आपण जरा बघूया. ओके, सो कम बॅक टू द पॉईंट्स विच आय हॅव प्रिपेअर्ड फॉर यू. जसे पॉईंट्स मी केलेले आहेत, जसं की हेडलाईन ऑर हेडिंग. आपल्याला ॲक्टिव्हिटी शीटमध्ये हेडिंग आपल्याला दिलं जातं. माझ्याजवळ आता 12वीचा या वर्षीचा 2020चा इंग्लिशचा पेपर आहे आणि ह्याच्यातली एक जी ॲक्टिव्हिटी आहे ती मला रीड करायची आहे. आय विल रीड द ॲक्टिव्हिटी फर्स्ट, आय विल रीड द टास्क आणि मग आपण काम काय करायला लागतं ते जरा बघूया. लास्ट वन, you can see this last activity you can see. Okay, speech drafting. Imagine your college is organizing a speech competition on the topic that is disappearing birds. Prepare a speech in about 100 words with the help of the following points. 1, role of birds. 2, causes behind their disappearance. And 3, ways to call them back. And last, 4, add your ideas.
अशा प्रकारची ॲक्टिव्हिटी तुम्हाला दिली जाते. एक तुम्हाला टॉपिक दिला जातो. आता इथं जो टॉपिक दिला तो म्हणजे डिसअपिअरिंग बर्ड्स. यू कॅन राईट हेडिंग. तुम्ही हेडिंग घेऊ शकता तिथं. डिसअपिअरिंग बर्ड्स म्हणजे स्पीच तयार करत असताना आपल्याकडनं एकतर पेपर संपत आलेला असतो, वेळ संपत आलेली असते आणि घाईघाईनं आपल्याला प्रॉब्लेम येतो. इट इज माय एक्सपिरियन्स दॅट आय हॅव बीन वर्किंग ॲज अ मॉडरेटर ऑफ इंग्लिश फॉर लास्ट मेनी इयर्स टुगेदर. बऱ्याच वर्षापासून मी हे काम करतोय मॉडरेटर म्हणून. पण त्यावेळी मला जाणवणाऱ्या गोष्टी आहेत की घाईघाईत मुलं काय करतात, टायटल लिहायला विसरतात किंवा हेडिंग लिहायला विसरतात. तर ह्या सेंटरला तुम्ही ते हेडिंग लिहा. 3 मुद्द्यामध्ये मला तुम्हाला स्पीच सांगायचं. त्यातला पहिला मुद्दा म्हणजे हेडिंग. जसं आहे तसं लिहायचं. तुम्हाला हेडलाईन जर हेडिंग जर समजलं असेल तर आपल्याला बाकी गोष्टी इझी जातात. अजून एक महत्त्वाची गोष्ट बोर्डाने ॲड केलेली आहे. यापूर्वी असा प्रकार नव्हता. तर तुम्हाला काही क्ल्यूज तिथं सप्लाय केलेले आहेत. काही बोर्डनी काही तुम्हाला महत्त्वाचे पॉईंट्स दिलेले आहेत. जसं की इथं डिसअपिअरिंग बर्ड्स म्हणजे पक्षी अदृश्य होणं या विषयावर तुम्ही स्पीच तयार करा. ओके. तर आता टायटल आपण लिहिलं तर त्याच्यानंतर आपल्याला लिहायचं आहे कंटेंट लिहायचं आहे. दिस इज सेकंड पॉईंट नंबर 2 कंटेंट. आशय लिहायचं आहे. आणि आशय तयार करत असताना आपण काय करायचं, एक 2-3 गोष्टी आपल्या डोळ्यासमोर ठेवायच्या आहेत. आणि त्यातली ही एक गोष्ट फार महत्त्वाची आहे, ग्रीटिंग. ग्रीटिंग म्हणजे आपण हे टायटल दिलं त्यानंतर ग्रीट करायचं आहे. आपण स्पीच करत असताना ग्रीटिंग म्हणजे आपण त्यांना विश करायचं आहे. जसं की व्हेरी गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू, गुड मॉर्निंग वन अँड ऑल असं तुम्ही म्हणू शकता. तिथं ग्रीटिंग करायचं आहे. ते शक्यतो शाळा कॉलेजच्या परिसरातच स्पीच कॉम्पिटिशन असते असा एक समज, म्हणजे हे काल्पनिक आपल्या डोक्यामध्ये ठेवायचं आहे. आणि मग तशा म्हणजे भाषणाचा जो मॅटर आहे तो, आणि इमॅजिनरी गोष्ट आपण पेपरवरती उतरायला शिकायचं आहे. तर शाळा कॉलेजचा तोच परिसर आपण डोळ्यासमोर ठेवून मग कोण कोण हजर असू शकतं स्पीच कॉम्पिटिशनला. इथं असं दिलं आहे आपल्या बोर्ड पेपरमध्ये यंदाच्या की तुमच्या महाविद्यालयानं भाषणाची स्पर्धा आयोजित केलेली आहे. भाषणाचा विषय आहे डिसअपिअरिंग बर्ड्स. मग तिथं कोण कोण असणार, द प्रिन्सिपल ऑफ कॉलेज, देन ऑल द प्रोफेसर्स, ऑल द टीचर्स, स्टुडंट्स, मे बी पेरेंट्स. तर तुम्ही असं ग्रेट करू शकता, गुड मॉर्निंग एव्हरीबडी, ऑर गुड मॉर्निंग वन अँड ऑल प्रेझेंट हिअर असं म्हणू शकता. गुड मॉर्निंग ऑल रिस्पेक्टेड प्रिन्सिपल ऑफ दिस कॉलेज, the chief guest, then the teachers and the professors, all the students and the parents in the audience. असं ते ग्रीटिंग त्यांना हे करायचं आहे. ग्रीट केल्यानंतर त्यांना ॲड्रेस करायचा. दुसरा जो पॉईंट इथला आहे तो म्हणजे ॲड्रेसिंग. ॲड्रेसिंग मी ॲड्रेस आपण कुणाला करतोय, कोण कोण तिथे हजर असतात त्यांची नावं आपण घ्यायची आहेत. नावं इन द सेन्स त्यांच्या पोस्ट घ्यायच्या आहेत आपण. प्रिन्सिपल, प्रोफेसर्स, टीचर्स, non-teaching members, then students and the parents and one and all present in the auditorium. अशा पद्धतीने आपली ही सुरुवात झाली पाहिजे. हे झालं पॉईंट नंबर 2च्या बद्दल. वन मोर इथं आपण सेल्फ, तिसरा जो पॉईंट मला तुम्हाला द्यायचा आहे दॅट इज सेल्फ इंट्रोडक्शन. तुम्हाला थोडक्यात व्हेरी ब्रीफली तुम्हाला सेल्फ इंट्रोडक्शन द्यायचं आहे. आता इथं आपण इंट्रोडक्शन देत असताना सेल्फ इंट्रोडक्शन, यू डोंट मेन्शन युअर नेम. यू कॅन से आय एम XYZ, लर्निंग इन स्टँडर्ड 12th or learning in standard 11th, presenting before you the topic disappearing birds. जो दिलेला असतो पेपरमध्ये तो आपण तिथं टॉपिक, म्हणजे टॉपिकचं इंट्रोडक्शन सुद्धा तिथं शेवटी आपल्याला आलं पाहिजे. नंबर 4 मध्ये इंट्रोडक्शन ऑफ टॉपिक. ओके, इंट्रोडक्शन ऑफ टॉपिक म्हणजे हा एवढा कंटेंट झाला आणि हे एका पहिला फर्स्ट पॅराग्राफ जो आहे तो इथे लिहायचा. आपण याच्यामध्ये लिहायचा फर्स्ट पॅराग्राफ. बी अवेअर, पहिला जो पॅराग्राफ म्हणजे सुरुवात जी आहे, ग्रीटिंग असेल, ॲड्रेसिंग असेल, सेल्फ इंट्रोडक्शन असेल, व्हेरी ब्रीफली छोटासा पॅराग्राफ आपण करायचा आहे तो. म्हणजे हे सगळं घेऊन याच्यामध्ये आपण आयडिया दिलेली आहे. आणि लास्ट पॉईंट, एक 5वा मुद्दा मला थोडक्यात तुम्हाला द्यायचा आहे. फॉर्मल, ज्याला आपण फॉर्मल थँक्स. कसं, यू कॅन से
आय एक्सप्रेस माय, आणि तुम्ही असं म्हणू शकता तिथं की I just say thank you to my principal or the committee member or the committee who has given me the chance here to speak on disappearing birds. म्हणजे फॉर्मल थँक्स थोडक्यात तुम्ही अशा पद्धतीचे व्यक्त करू शकता. तर हे झाले, हा झाला ह्या कंटेंटमधला पहिला पॅराग्राफ. कंटेंटमध्ये अजून एक पॅराग्राफ आपल्याला घ्यायचा आहे आणि तो असणार आहे ह्या टॉपिकवरचा. म्हणजे हा टॉपिक जो तुम्हाला दिलेला असणार आहे डिसअपिअरिंग बर्ड्स, आणि तुम्हाला जे काही क्ल्यूज दिलेले असतात. आता इथं दिला मी घेतला एक्झाम्पल म्हणून डिसअपिअरिंग बर्ड्स. तुम्ही काही चाइल्ड लेबर हा टॉपिक घेऊ शकता, और इन्क्रीज इन स्टॉप पोल्युशन तुम्ही असं म्हणू शकता, स्टॉप पोल्युशन, और यू नो स्टॉप ट्रीज कटिंग, यू नो, और इन्क्रीज प्लांटेशन. अशा पद्धतीचे टॉपिक. आणि मग त्या टॉपिक इथे घेऊन आपण ते स्पीच त्या संबंधित दिलेले जे क्ल्यूज असतात ते क्ल्यूज तुम्ही यूज करायचं. आता इथं डिसअपिअरिंग बर्ड्सबद्दल बोर्ड एक्झामने जे दिलेलं आहे तर त्याच्यामध्ये आपला पहिला सुधारायचा रोल ऑफ बर्ड्स, पक्ष्यांची भूमिका काय आहे. यू नो वेल दॅट दे आर द पार्ट अँड पार्सल ऑफ आवर इकोलॉजिकल सिस्टम. आणि मग त्यांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. त्यासाठी मग आपल्याला कुठल्या कुठल्या कारणाने पक्षी नाहीसे. आता आपण हल्ली बघितलं तर स्पॅरो और द पर्सेंटेज ऑफ क्रो हे आपल्याकडच्या एरियामध्ये थोडंसं कमी झालेलं बघायला मिळतं. हे पक्षी थोडेसे अदृश्य व्हावे हे येण्यासाठी म्हणून मग ते नाहीसे झालेत, अदृश्य झालेत. त्याचं कारण काय असेल, त्याची कारणं लिहायची आपण. फर्स्ट ऑफ ऑल द इम्बॅलन्स इन द इकोलॉजी, डिफरंट टाइप्स ऑफ पोल्युशन्स, you know, the interference of human being in their lives, cutting of the trees, very important cause. अशा प्रकारची कारणं तुम्ही घेऊ शकता. आणि त्याचा एक पॅराग्राफ आपल्याला सेकंड पॅराग्राफ जो करायचा आहे तो त्याचा करायचा आहे. म्हणजे ह्या टॉपिकबद्दलची माहिती आपण त्या भाषणातून द्यायची आहे. देन वेज टू कॉल बॅक असं म्हटलं आहे. तिसरा पॉईंट दिला आहे बोर्डनी या उदाहरणाच्या संबंधी. त्याला कसं आपण बोलवू शकतो. तर यू कॅन जस्ट डू द प्लांटेशन मोर अँड मोर. तुम्ही प्लांटेशन करा, वृक्षारोपण करा, आणि जेणेकरून ते पक्षी गेलेले परत येऊ शकतात. मानवी हस्तक्षेप त्यांच्या आयुष्यातला थांबवा, किलिंग द बर्ड्स थांबवा. बऱ्याच गोष्टी अशा आपल्याला करता येतील. त्यानंतर ॲड युअर आयडियाज असं सांगितलं. तुमच्या स्वतःच्या काय आयडियाज असतील त्या स्पीचमध्ये टाका म्हणून सांगितले. अशा प्रकारचा एक पॅराग्राफ आपण करायचा तयार. हा पॅराग्राफ तयार झाल्यानंतर शेवटी आपण लास्ट जो करायचा तो कन्क्लुजन. तिसरा मुद्दा महत्त्वाचा आहे, कन्क्लुजन करायचं आहे. कन्क्लुजन करताना आपण सगळ्या भाषणाचा जो सार आहे तो एका लाईनमध्ये आपण तिथं द्यायचा आणि त्यांना अपील करायचं आहे की जस्ट बी सिरियस रिगार्डिंग डिसअपिअरिंग बर्ड्स. आणि तुम्ही त्याला इशारा देऊ शकता, वन्स यू विल बी ऑल्सो डिसअपिअर लाईक द बर्ड्स. तुम्ही सुद्धा डिसअपिअर होऊ शकाल. अशा प्रकारचा आपण त्यांना इशारा दिला तर मला वाटतं हे जास्त अपिलिंग होऊ शकेल. वन थिंग व्हेरी लास्टली आपल्याला म्हणायचं थँक्यू. लिहायचं तिथं एक लाईन सोडून म्हणा थँक्यू असं. ओके, थँक्यू. आता मार्कांचं जर आपण प्रेझेंटेशन मार्कांचा अलॉटमेंट जर बघितले आपण 3 मार्कांसाठी आपल्याला ही ॲक्टिव्हिटी येते. तर प्रॉपर बिगिनिंग अँड एंडिंग जर तुम्ही केलं असेल तर त्याला 1 मार्क दिला जातो. मी तुम्हाला सांगितलं ह्या पद्धतीने तुम्ही जर गेलात आणि एंडिंग जर आपण केलेलं आहे त्या पद्धतीने मला वाटतं आपल्याला 1 मार्क सहज अलॉट होऊ शकतो. देन नेक्स्ट थॉट कंटेंट जो आशय आहे भाषणाचा त्याला आपल्याला इथं मार्क दिले जातात. अँड प्रॉपर एक्सप्लेनेशन ऑफ आयडियाज, त्या विषयाचं जे योग्य अशा प्रकारचं स्पष्टीकरण जर आपण केलं असेल तर त्याला आपल्याला 1 मार्क दिला जातो. असे 3 मार्क. सो मला वाटतं मी इथं स्पीच कसं ड्राफ्ट करायचं हे तुम्हाला सांगितलं. तुम्ही एखादा विषय घेऊ शकता. तुम्ही एखादी जुनी क्वेश्चन पेपर तुम्ही घेऊ शकता, ॲक्टिव्हिटी शीट घेऊ शकता. आणि हा जो प्रश्न आहे, ही जी ॲक्टिव्हिटी आहे ही तुम्ही तयार करू शकता. तुमच्या प्रिपरेशनसाठी माझ्या शुभेच्छा आहेतच. आय एम देअर विथ यू. इफ यू हॅव सम डाउट्स यू आस्क मी इन द कमेंट बॉक्स. One thing. Second thing, please share it to the others who are preparing for 12th standard. They would get some material regarding speech making. मला वाटतं माझं भाषण संपवायची वेळ झाली आहे, त्यामुळे आता एवढं तुम्ही सहन केलात याबद्दल धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.